माझे नाव वेद राजभाऊ रामंतर आहे. मी मक्काटोला येथे शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव पंचशील हायस्कूल मक्काटोला आहे. आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव फ्री गॅस, LPG गॅस आणि 12 वोल्टची बॅटरी, एअरपंप, एअर कंटेनर, पेट्रोल, वॉटर अँड इलेक्ट्रिक गॅस योजना. माझे नाव सुजित मोर्जे. मी पंचशील शाळेचा विद्यार्थी आहे. आपण हा दोघे मिळून प्रोजेक्ट यासाठी तयार केलेला आहो की आपण या प्रोजेक्टवरून आपण कार्बोरेटर तयार करू. म्हणजे हा कसा की आपण जे 12 वॉटची बॅटरी घेतली त्याच्यापासून इलेक्ट्रिक एअरपंप चालवत आहोत आणि इलेक्ट्रिक एअरपंपपासून आपण इथे कंटेनरमध्ये गॅस जमा करत आहोत. म्हणजे साधी हवा आपण या पेट्रोलमध्ये वॉलच्या मदतीने तिथे वॉल खोलल्यानंतर आपण पेट्रोलमध्ये गेल्यानंतर इथे बबल्स तयार होतील. ते बबल्स फुटतील आणि इथे LPG गॅस तयार होईल. ही LPG गॅस पाण्यामध्ये मिक्स होऊन ती गॅस ही त्या पाईपाच्या मदतीने आपल्याला मिळेल. आणि ही गॅसचा उपयोग आपण घरी स्वयंपाक करण्यासाठी, घरी आपण इमर्जन्सीमध्ये स्वयंपाक करतो तेव्हा करू शकतो. याचा उपयोग आपण गॅस कटिंग, गॅस वेल्डिंग करण्यासाठी उपयोग करू शकतो. या गॅसची उष्णता एवढी जास्त आहे की आपण सेकंदामध्ये आपण मेटल्स वितळवू शकतो. पण आपला उद्देश असा आहे की आपण या प्रोजेक्टपासून आपण कार्बोरेटर तयार केलं पाहिजे. कार्बोरेटर याच्यासाठी की आपल्या बाईक्समध्ये यूज केला पाहिजे. कारण जो साधा कार्बोरेटर असतो तो प्रदूषण करतो. कारण तिथे डायरेक्ट फ्यूल जातो आणि फ्यूल जळल्यामुळे तिथे त्या फ्यूलमधले विचित्र वेगवेगळे गॅसेस, हानिकारक गॅसेस ते जळतात आणि ते जळल्यानंतर ते सायलेन्सरच्या मदतीने पूर्ण वायू प्रदूषण बाहेर सोडला जातो. तो प्रदूषण होऊ नये म्हणून आपण हा प्रोजेक्ट तयार करत आहोत. या प्रोजेक्टची रिसर्च आणखी चालूच आहे. या प्रोजेक्टचा असा की आपण इथे इंजिन जो असणार तो एअर आपल्याला येणार, ते हवेच्या जागी इथे गॅस जाणार आणि ते गॅस फिल्टर होऊन जाणार. फिल्टर झाल्यामुळे तिथे हानिकारक जे गॅसेस आहेत ते सर्व इथे मिक्स होऊन जाणार. ते मिक्स झालेले गॅसेस इथे पाण्यातच राहणार. म्हणजे तो पाणी हळूहळू अशुद्ध होणार. ती गॅस आपल्याला इंजिनमध्ये जाईल आणि इंजिन आपला चांगल्या पद्धतीने गॅसच्या पद्धतीने तो जळेल आणि तो जळेल तेव्हा आपल्या गॅसच्या म्हणजे बाईक जे गॅसवर चालेल ती बाईकच्या मायलेज असणार 200च्या खाली आणि 200च्या आसपास ते मायलेज मिळणार. कारण येथे फक्त गॅस जाते, डायरेक्ट फ्यूल जात नाही. त्या गॅसने आपण मेटल्स पण सेकंदामध्ये वितळवू शकतो. जसं की आपण बघून प्रदूषण फार कमी होतं आहे गॅसने आणि इथे आपण मेटल्स पर सेकंदामध्ये वितळवू शकतो. आपण गॅस कटिंग वगैरे करू शकतो याच्याने. आणि हिची फ्लेम जी आहे ती खूप उष्ण आहे कारण इथे आपल्याला पेट्रोलपासून होते आणि जेव्हाही इंजिनमध्ये जाईल तेव्हा इंजिनमध्ये ब्लास्ट होणार. ते ब्लास्ट झाल्यानंतर आपल्याला इंजिनमधून जो मायलेज मिळणार तो खूप जास्त असणार. आणखी आम्ही दोघं याच्यावर रिसर्च करतच आहोत. आपल्याला हा प्रोजेक्ट सक्सेस करायचा आहे. म्हणजे याच्यावर बाईक चालवायचीच आहे. भविष्यात आपण हा करणार आहोत आणि सध्यासाठी आपण हे रिसर्च चालूच आहे. आपल्याला काही मदत मिळेल म्हणून आपण हा प्रोजेक्ट करत आहोत. आणि इथे जे फ्लेम आहे ती फ्लेम खूप उष्ण असते आणि उष्ण असल्यामुळे आपल्याला बाईकमधून एवढा मायलेज मिळणार, कमसे कम 200 ते 150 असा काही मायलेज मिळणार. आपल्या सरकारचा फायदा होणार. या पेट्रोलला आपण वापस म्हणजे वाचलेलं पेट्रोल असेल वेस्ट, तो पेट्रोलला आपण कंपनीमध्ये पाठवू शकतो. त्यांना आपण फिल्टर करून आपण त्याच्यात पुन्हा यूज करू.